प्रेक्षक हो नमस्कार. द स्टेट या यूट्यूब चॅनलला तुमचे मनपूर्वक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाविकास आघाडीचं जागा वाटप दिल्लीतून ठरणार या विषयावरती विश्लेषण करणार आहोत. व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. महाविकास आघाडी, काँग्रेस, शरद पवार यांचा गट, उद्धव ठाकरे यांचा गट, हे तीन राजकीय पक्ष महाविकास आघाडीचा मुख्य भाग आहेत. परंतु एका बाजूला सत्ताधारी भारतीय जनता पक्ष, अजित पवार गट आणि एकनाथ शिंदे एक गट यांच्याकडून लोकसभा निवडणुकांची जय्यत तयारी सुरू आहे. तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीमध्ये समन्वयाचा अभाव काही प्रमाणामध्ये दिसत आहे. महाविकास आघाडीमध्ये येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये कोणता राजकीय पक्ष किती जागा लढवणार यामध्ये मतभेद असल्याचं दिसत आहे. वेगवेगळ्या राजकीय पक्षांकडून वेगवेगळे दावे केले जात आहेत. अर्थातच महाविकास आघाडीचं जागा वाटप लवकरात लवकर व्हावं अशी शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे यांच्या गटाची इच्छा आहे. इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी महाविकास आघाडीचं जागा वाटप लवकरात लवकर व्हावं हे बोलूनही दाखवलेले आहे. अर्थातच महाविकास आघाडीमध्ये येणाऱ्या काळात वंचित बहुजन आघाडी हा पक्ष सहभागी होऊ शकतो अशा प्रकारची चर्चा सुद्धा सध्या सुरू आहे. वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीमध्ये घेण्यासाठी आणि एकंदरीत इंडिया आघाडीत घेण्यासाठी उद्धव ठाकरे इच्छुक आहेत. शरद पवार यांची सुद्धा या गोष्टीला संमती असल्याचं दिसत आहे. परंतु काँग्रेसकडून प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीमध्ये समाविष्ट करायचं किंवा नाही याबाबत स्पष्टता समोर येताना दिसत नाही. म्हणजेच वंचित बहुजन आघाडीबाबत काँग्रेसची भूमिका ही गुलदस्त्यामध्ये किंवा ती स्पष्ट असल्याचं दिसत नाही. त्यामुळं महाविकास आघाडीचं जागा वाटप नक्की कसं होणार, कोणता राजकीय पक्ष किती जागा लढणार, सध्या उद्धव ठाकरे यांची शिवसेना ही कमजोर आहे. त्याचबरोबर शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुद्धा कमजोर आहे. परंतु मागील लोकसभा निवडणुकीचा विचार करता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे 18 खासदार होते. त्याचबरोबर शरद पवार यांच्या गटाचे सुद्धा 4 खासदार निवडून आले होते. अर्थातच सध्याच्या परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरे यांच्याकडे 4 ते 5 खासदार राहिलेले आहेत, तर शरद पवार यांच्याकडे 3 खासदार राहिलेले आहेत. त्यामुळं येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये जागा वाटप कसं होणार आणि हे जागा वाटप होत असताना काँग्रेस पक्षाची भूमिका काय असणार, जागा वाटपाचा निर्णय सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये दिल्लीतूनच होऊ शकतो अशा प्रकारची चर्चा ही एकंदरीत महाराष्ट्रामध्ये सध्या सुरू असल्याचं दिसत आहे. आणि एकंदरीत उद्धव ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत असतील, त्यांच्या विधानातून सुद्धा हे समोर आलेलं आहे. 31 डिसेंबर पर्यंत महाविकास आघाडीचं जागा वाटप होऊ शकतं अशा प्रकारच्या बातम्या मीडियामध्ये येताना दिसत आहेत. अर्थातच महाविकास आघाडीचं जागा वाटप जेवढ्या लवकर होईल तेवढा एक चांगला संदेश महाविकास आघाडीच्या बाजूनं राज्यातील जनतेमध्ये जाऊ शकतो. परंतु महाविकास आघाडीचं जागा वाटप सुरळीत आणि व्यवस्थितपणे व्हावं, महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबत व्यवस्थित चर्चा व्हावी यासाठी काँग्रेस पक्षाकडून म्हणजेच महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाकडून आणि नेत्यांकडून जे प्रयत्न व्हायला पाहिजे होते ते प्रयत्न होताना दिसत नाही. त्यामुळे अर्थातच
महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते हे सध्या संभ्रमावस्थेमध्ये असल्याचे दिसत आहेत. त्यामुळं महाविकास आघाडीचं जागा वाटपा संदर्भामध्ये जे निर्णय होतील ते दिल्लीमधूनच होतील. उद्धव ठाकरे असतील, शरद पवार असतील किंवा काँग्रेस पक्षाचे प्रमुख मल्लिकार्जुन खरगे असतील किंवा राहुल गांधी असतील यांच्यामध्ये वेळोवेळी चर्चा होत असते. आणि एकंदरीत संजय राऊत यांच्या म्हणण्यानुसार महाविकास आघाडीचं जागा वाटप हे दिल्लीतच ठरेल. अर्थातच महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी जागा वाटपा संदर्भामध्ये जरी वाटाघाटी केल्या आणि आपल्या पक्षासाठी विशिष्ट असा जागांचा आकडा किंवा कोटा मागितला तरी सुद्धा अंतिमतः शरद पवार असतील किंवा उद्धव ठाकरे असतील किंवा राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांच्यामध्ये अंतिम चर्चा होऊन हे महाविकास आघाडीचं जागा वाटप अंतिम होईल हीच शक्यता जास्त आहे. ज्या पद्धतीनं काँग्रेसचे नेते राहुल गांधी असतील किंवा मल्लिकार्जुन खरगे असतील आणि शरद पवार असतील यांच्यामध्ये सलोख्याचे जे राजकीय संबंध आहेत आणि एकंदरीत महाराष्ट्रातील काँग्रेसबद्दल काँग्रेसचं हायकमांड जे काही महत्वाचे निर्णय घेत असते त्यामध्ये शरद पवार यांचा सल्ला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या महत्वाचा ठरतो अशा प्रकारचा अनुभव सुद्धा वेगवेगळ्या घटनांमधून आपल्याला आलेला आहे. त्यामुळं येणाऱ्या काळात म्हणजे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत जर महाविकास आघाडीचं जागा वाटप होईल तर ते दिल्लीतूनच होईल. इंडिया आघाडीमध्ये सध्या उद्धव ठाकरे यांचा गट, शरद पवार यांचा गट आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष आहेत. आणि या इंडिया आघाडीमध्ये आणि महाराष्ट्रातील महाविकास आघाडीमध्ये प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडी हा पक्ष येऊ इच्छितो. वंचित बहुजन आघाडीने मागच्या निवडणुकीमध्ये म्हणजेच मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये MIM या पक्षाबरोबर आघाडी करून निवडणूक लढली आणि त्याचा फटका काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांना बसला. विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा त्याचा जबरदस्त फटका काँग्रेस, राष्ट्रवादीला बसला. येणाऱ्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या विरोधात जे राजकीय पक्ष असतील त्यांनी एकत्र येऊन निवडणूक लढवावी तरच भारतीय जनता पक्षाला आव्हान देता येईल हे महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांच्या नेत्यांना माहीत आहे. त्यामुळं छोट्या छोट्या राजकीय पक्षांना आपल्याबरोबर घेण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीतील नेत्यांचा असू शकतो किंवा आपल्या कोट्यातून त्यांना जागा देण्याचा प्रयत्न तिन्ही महाविकास आघाडीतील तिन्ही घटकपक्षांचा असू शकतो. सध्या वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना म्हणजेच उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली असणारा शिवसेना पक्ष या दोन पक्षांमध्ये युती आहे. जर महाविकास आघाडीचा भाग म्हणून वंचित बहुजन आघाडी सहभागी झाली तर अर्थातच वंचित बहुजन आघाडीचा त्याचबरोबर महाविकास आघाडीचा सुद्धा फायदा होऊ शकतो. त्यामुळं एकंदरीत छोटे मित्र पक्ष तिन्ही महाविकास आघाडीतील तिन्ही घटक पक्षांची राजकीय ताकद यांचा सर्वांचा अंदाज घेऊनच हे जागा वाटप ठरू शकतं. आणि हे जागा वाटप ठरताना यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्यांची मते कोणती आहेत किंवा त्यांच्या कोणत्या अपेक्षा आहेत किंवा त्यांना किती जागा लोकसभा निवडणुकीमध्ये लढण्यासाठी पाहिजेत यापेक्षा महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाला कशा पद्धतीनं अधिकाधिक नुकसान पोहोचवता येईल किंवा अधिक जागांवरती भाजपचा आणि त्यांच्या मित्रपक्षांचा पराभव करता येईल याच अनुषंगानं
काँग्रेसचं केंद्रातील हायकमांड असेल किंवा केंद्रातील नेतृत्व असेल त्या पद्धतीनंच महाराष्ट्रामध्ये आपलं जागा वाटप करत असताना आपला हक्क मागू शकतं. म्हणजे एकंदरीत महाराष्ट्रामधून काँग्रेसच्या नेत्यांनी एवढ्या जागा आम्हाला पाहिजेत अशी जरी मागणी केली असली तरी सुद्धा काँग्रेस पक्षाची ताकद आणि इतर मित्र पक्षांची ताकद आणि छोट्या राजकीय पक्षांना बरोबर घेण्याचा विचार करूनच काँग्रेसचं केंद्रातील नेतृत्व हे महाराष्ट्रामध्ये काँग्रेस किती जागा लढणार हे त्याबाबत अंतिम निर्णय घेऊ शकतं. कारण ज्या पद्धतीनं 3 राज्यामध्ये काँग्रेसचा पराभव झालेला आहे त्या पराभवातून मोठमोठे धडे हे काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाला मिळालेले आहेत. त्यामुळं आपले मित्रपक्ष टिकवण्यासाठी आणि मित्रपक्ष वाढवण्यासाठी केंद्रातील काँग्रेसचं नेतृत्व हे सातत्याने प्रयत्नशील आहे. आणि राहुल गांधी इंडिया आघाडी बनण्यासाठी इंडिया आघाडीची बैठक होण्यासाठी किंवा इतर राजकीय पक्षांच्या नेत्यांची नाराजगी दूर करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत. त्यामुळं महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडी ही इंडिया आघाडीचा किंवा महाविकास आघाडीचा जरी सध्या भाग नसली तरी सुद्धा वंचित बहुजन आघाडीचं महत्व हे केंद्रातील नेत्यांना नक्कीच कळालेलं आहे किंवा वंचित बहुजन आघाडी कोणती महत्वाची भूमिका बजावू शकते हे उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाला पटवून दिल्याचं दिसत आहे. त्यामुळं महाराष्ट्र असेल किंवा वेगवेगळ्या राज्यामध्ये काँग्रेस आणि इतर काँग्रेस इतर मित्रपक्षांबरोबर जे काही जागा वाटप करणार आहे त्या संदर्भातले अंतिम निर्णय काँग्रेस पक्ष दिल्लीमधूनच घेईल अशाच प्रकारची शक्यता सर्वच राज्यामध्ये काँग्रेसची दिसत आहे. त्यामुळं महाराष्ट्रात सुद्धा त्याला अपवाद ठरणार नाही. म्हणजेच महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं जागा वाटप कसं होणार याचा निर्णय हा दिल्लीतून होईल हे मात्र नक्की. धन्यवाद. व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.